महादेवाची अपरिमित कृपा प्राप्त करून घेण्यासाठी एक उपाय आपल्याला सांगतो. हा उपाय येणाऱ्या काळामध्ये श्रावण महिन्यात तर सर्वांनी कराच, पण त्यानंतरही कायम उपाय हा चालू ठेवा. करायचं काय बघा, बेलपत्र घ्यावं, त्याच्यावर अष्टगंधांनी राम असं लिहावं आणि ते बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावं. असं किती बेलपत्रांवर लिहून ते अर्पण करावी ह्याचा निर्णय तुम्ही घ्या. 1 करा, 11 करा, 108 करा, 1000 करा, ह्याचा निर्णय तुम्ही घ्या. त्या बेलपत्राच्या तिन्ही पानांवर राम असं लिहून शिवलिंगावर अर्पण करा. ह्याच्यामुळे महादेवाची अपरिमित कृपा तुम्हाला प्राप्त होण्यासाठी मदत होईल आणि ते भोलेनाथ आहेत, ते तुम्हाला पाहिजे ते देऊ करतील. फक्त एवढं ध्यानात ठेवा की त्या भोलेनाथाकडे काही मागू नका. त्यांना सगळं माहिती आहे आणि हा उपाय सर्वांनी करा, जास्तीत जास्त करा. येणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये तर अधिकाधिक करा आणि वर्षाच्या इतर महिन्यातही हा उपाय चालूच ठेवा. किती वेळा करायचा ते तुम्ही ठरवा, कधी करावं हे सुद्धा तुम्हीच ठरवा, पण मनापासून एवढं करत राहा, म्हणजे महादेवाची अपरिमित कृपा तुम्हाला प्राप्त होईल. धन्यवाद.